नेवासा बाजार समितीच्या खुला कांदा बाजार विक्रीचा शुभारंभ महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आश्रम नेवासा बुद्रुक सुरेगाव, गंगा वेदांताचार्य हरिभक्त परायण देवदास महाराज मस्के ज्ञानेश्वर संस्थान नेवासा, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी केलं। बाजार समितीचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहरामध्ये खुला कांदा मार्केट सुरू करण्यात आलं असून याचा फायदा नेवासा शहर आणि परिसराच्या अर्थकारणाला होणार आहे, असंही ते म्हणाले। या प्रसंगी बोलताना महंत देवदास महाराज मस्के म्हणाले की सर्वत्र शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक पाऊल माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने नेवासा बाजार समितीने टाकलं आहे आणि हे प्रेरणादायी आहे। कांद्याचा बाजार हाकेच्या अंतरावर उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे। ही खात्री आपण बाळगली पाहिजे। आमच्या सारख्यांची शुभेच्छा आपल्या पाठीशी सदैव आहे, कारण आम्ही देखील जे आलो ते एका शेतकरी वर्गातून आणि आपण बहुतांशी सर्वच माणसं शेतकरी कुळातूनच आलेलो आहोत, शेतकरी वर्गाशीच संबंधित आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट किंवा त्यांचं जीवन आपल्याला अतिशय जवळून परिचित आहे आणि आमच्या संत मंडळीतील जवळजवळ सगळेच संत हे शेतकरी कुळातूनच आलेले असल्यामुळं ज्ञानोबारायांनी म्हणा किंवा अन्य संतांनी म्हणा दाखले देत असताना सर्व शेती संबंधीचे दाखले आपल्याला उदाहरण म्हणून दिलेले आढळून येतात। असो, या ठिकाणी हे मार्केट सुरू केलं त्याबद्दल सर्व मान्यवरांचे विशेषतः नामदार साहेबांचे आपण आभार मानूया आणि या मार्केट कमिटीला त्यांच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देऊयात, धन्यवाद देऊयात। रामकृष्ण। शेतकऱ्यांच्या आयोजित कार्यक्रमाला आवर्जून बोलवले याचा मला मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया हरिभक्त परायण देवीदास महाराज मस्के यांनी व्यक्त केली। या प्रसंगी बोलताना महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर म्हणाले की नेवासा शहरामध्ये खुला कांदा बाजार सुरू झाल्यामुळे नेवासा शहर आणि परिसराच्या विकासाला हातभार लागणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण ठेवून प्रश्न सोडवणारे नेतृत्व माजी मंत्री शंकरराव गडाख आहेत। माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील आणि स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांनी संतांना बरोबर घेऊन समाजहिताचे काम करण्याची परंपरा माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी समर्थपणे चालू ठेवली। कांदा विक्रीचा हा जो शुभारंभ आज होतोय हा आपल्या नेवासाच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय ठरणार आहे असं आपल्याला निश्चित म्हणावं लागेल। त्याचं कारण मुळातच गोडेगावला सुद्धा भोवतालच्या सगळ्या तालुक्यातून कांदा येतो। नामदार साहेब मगाशी सांगत होते, पाथर्डी, शेवगाव, राऊरी असेल आणि सर्वात जास्त कांदा गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातून आपल्या भागामध्ये येतो आणि आपल्या तालुक्यातही कांदा चांगल्या प्रमाणात पिकवला जातो। मला वाटतं या खुला कांदा विक्रीसाठी आता आणखी जास्त पटीनं कांदा या ठिकाणी येईल आणि त्याचा लाभ या मार्केट कमिटीच्या उन्नतीसाठी आणि आपल्या नेवासा तालुक्याच्या आर्थिक जडणघडणीसाठी सुद्धा महत्त्वाचं ठरेल। या प्रसंगी बोलताना माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील म्हणाले की मोठ्या कष्टाने 24 वर्षांपूर्वी घोडेगाव येथे कांदा मार्केट सुरू केलं। आज घोडेगाव मार्केटचा राज्यामध्ये क्रमांक लागतो। घोडेगाव कांदा मार्केट सुरू करताना घोडेगाव ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळे गावाला फायदा झाला। नेवासा शहरामध्ये खुला कांदा बाजार सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। कांदा बाजार वृद्धिंगत व्हावा यासाठी नेवासेकरांनी पुढाकार घ्यावा। आपण सर्व मिळून प्रयत्नशील राहू। नेवासा शहरामध्ये खुला कांदा बाजार सुरू झाल्यामुळे नेवासा शहरातील आणि परिसरातील अर्थकारणाला बळकटी मिळणार आहे। नेवासा येथे खुला कांदा बाजार सुरू व्हावा यासाठी तालुक्यातील आणि बाहेरील व्यापारी यांच्याशी संवाद साधून आणि अभ्यासपूर्वक बाजार सुरू केला आहे। शेतकऱ्यांच्या मुलांना कांदा व्यापारी म्हणून संधी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळणार आहे। शेतकरी आणि व्यापारी यांचा समन्वय ठेवून कांदा बाजार अग्रेसर होण्यासाठी प्रयत्नशील राहू। नेवासा बाजार समिती नेहमीच शेतकरी हितासाठी प्राधान्य दिले जाईल असं ते म्हणाले। 24 वर्षापूर्वी घोडेगावला कांदा मार्केट आपण सुरू केलं, परंतु ते गोण्यामध्ये असणारं कांदा मार्केट आहे। सध्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्च खूप आहे आणि भाव कमी आहे। अशा वेळेस शेतकऱ्यांच्या सोयीचं खुला कांदा मार्केट ज्याच्यामुळे शेतकऱ्यांची बचत होणार आहे, याकरता नेवासा शहरामध्ये एक खुला कांदा मार्केट सुरू करण्यात आलेला आहे। याचा नक्कीच फायदा नेवासा आणि आसपासचे जे तालुके आहेत इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होईल। या शेतकऱ्यांचं हित पाहण्याचं काम
आम्ही सर्वजण मार्केट कमिटी आणि आम्ही सर्वजण नक्कीच करू आणि या मार्केटच्या माध्यमातून शेतकऱ्याची उन्नती कशी होईल या बाबतीत आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यावरती उतरून केली. त्याकरता वेळ प्रसंगी मी जेलमध्ये देखील गेलेलो आहे. तर अजूनही त्या केसेस चालू आहेत आणि पुढे देखील शेतकऱ्यांच्या हिताकरता मी संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. जरी निवडणूक नाही झाली तरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्याकरता तुम्ही प्रयत्न करा. माझा तुम्हाला पाठिंबा राहील. धन्यवाद. पंधरवाड्यामध्ये आणि तहसील कचेरीवर मोर्चा नेऊन या पडलेल्या भावामध्ये ताबडतोब सुधारणा करावी. कांदा हमीभाव सेंटर सुद्धा सुरू करावं. शेतकऱ्याचा गहू असेल, मका असेल, वेगवेगळे धान्य असेल, आज जर हमीभाव पाहिले तर हमीभावामध्ये आणि प्रत्यक्षात मार्केटमध्ये फार मोठी तफावत असल्यामुळं शेतकरी ऋणातून मुक्त व्हायला तयार नाही आणि म्हणून अतिशय दयनीय अवस्था या निमित्तानं शेतकऱ्याला आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आज जागेवरच कांदा खरेदी सुरू झालेली आहे. 6 रुपये, 7 रुपये, 8 रुपये कांदा खरेदी जागेवर शेतकरी देऊन राहिले. आणि जागेवर देण्याचं कारण आज मजुरीचा खर्च एवढा मोठ्या प्रमाणात वाढला. आम्हाला 15,000 रुपये कांदा लागणीला खर्च करावे लागतात. या प्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग, ॲडव्होकेट देसाई, आबा देशमुख, अंबादास कोरडे यांनी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी महंत उद्धव महाराज मल्लिक नेवासेकर, हरिभक्त परायण देवीदास महाराज मस्के, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीमध्ये कांद्याचा लिलाव संपन्न झाला. या प्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर शिवाजी शिंदे, दत्तात्रय काळे, तुकाराम शेंडे, कडुबाळ कर्डिले, काकासाहेब शिंदे, उपसभापती नानासाहेब नवथर, रामभाऊ जगताप, भाऊसाहेब मोठे, श्रीरंग हार्दे, तुकाराम मिसाळ, दिलीपराव पवार, एकनाथ दानापुणे, अजित मुरकुटे, गोरक्षनाथ तनपुरे, माऊली कारले, संजय सुखदान, जितेंद्र कुर्हे, प्रभाकर कोलते, बाळासाहेब गोरे, नवनाथ पठाडे, कृष्णा शिंदे, बाळासाहेब शिंदे, महेश शिंदे, सतीश पठारे, अशोक हार्दे, संजय आहेर, अभिजित लुनिया, भाऊसाहेब कांगोणे, बाबासाहेब जगताप, वैभव नले, बाबा घुले, सतीश पिंपळे यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक आदींसह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, चेअरमन, शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते. या प्रसंगी नेवासा बाजार समिती खुला कांदा बाजार शुभारंभ प्रसंगी पहिल्याच दिवशी 315 वाहनांची आवक झाली, तर प्रति क्विंटल 1,130 रुपये पर्यंत कांद्याला भाव मिळाला. आज खुला कांदा खरेदी विक्री केंद्र या ठिकाणी शुभारंभ आज माननीय माजी मंत्री शंकररावजी गडाख यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण या खुला कांदा जो काही चालू झालेला आहे या संदर्भात प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल आपण, या ठिकाणी आज खुला कांदा नेवासा शहरामध्ये, या ठिकाणी नेवासा तालुक्यामध्ये चालू झालेला आहे, काय प्रतिक्रिया आहे, काय वाटतंय आपल्या शेतकरी म्हणून? खरं म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी इतकी वाईट अवस्था झालेली आहे की कांद्याचे भाव जर पाहिले त्याचं उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. आणि त्या अनुषंगाने आज नामदार शंकररावजी गडाख साहेब यांनी एक चांगली भूमिका या ठिकाणी घेतलेली की शेतकऱ्यांच्या पत्रात 2 पैसे कसे मिळतील अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी खुला कांदा विक्रीचा शुभारंभ केलेला आहे. 50-55 रुपयाला, 45 रुपयाला कांद्याची गोणी झालेली आहे. वाहतुकीचा खर्च, भरायचा खर्च 1,000 रुपयाला 200-250 रुपये क्विंटलचा शेतकऱ्याचा खर्च त्या अनुषंगाने जात होता, तो आता वाचणार आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या पत्रात 2 पैसे पडतील अशी एक या निमित्ताने भावना तयार झालेली आहे. म्हणून आज या उद्घाटनाच्या निमित्तानं आमदार शंकररावजी पडले गडाख आणि सर्व संचालक बोर्ड यांचे निश्चितपणे आम्ही आभार मानतो. काय सांगाल, या ठिकाणी खुला कांदा विक्री केंद्र सुरू झालेलं आहे, आज काय भावना आहे आपली शेतकरी या नात्याने? चांगलं काम झालंय. नेवासा तालुक्यामध्ये खुला कांदा बाजार विक्री चालू झाली. घोडेगावला कांदा मार्केटमध्ये नेत होता आम्ही कांदा, परंतु गोण्याच्या खर्चाअभावी आता हे जे मार्केट चालू झालं हे शेतकऱ्या दृष्टीनं फार चांगलं काम झालं. त्या गोण्याच्या खर्चामध्ये आणि खुला कांदा खर्चामध्ये तुम्हाला कशी तफावत वाटते? किती पट तुमचा फायदा यामध्ये होईल, काय वाटतं? समजा जर एक ट्रॅक्टर मध्ये 35-40 गोण्या वाजतात, 35-40 गोण्याचा खर्च आज 50 रुपयांनी धरला तर तो 1700-1800 रुपयापर्यंत खर्च जात होता. तो आमचं 400-500 रुपयात आमचं ट्रॅक्टर इथं येतं डिझेलमध्ये खुला विक्रीला. आणि त्या गोण्याचा तफावत बघता ही जर खुला कांदा विक्री आज शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि नेवासा तालुक्यामध्ये प्रथमच ही शहरामध्ये सुरू झालेली आहे. घोडेगावला आपल्याला यापूर्वी जावं लागत होतं.
तर नेवासा शहराचं आणि घोडेगावचं किती तफावत तुम्हाला आहे? तफावत भरपूर होणार आहे जाण्या येण्याच्या दृष्टीने पण आणि जवळ असल्यामुळं लेबरचा खर्च वगैरे तिकडं हमाली वगैरे द्यावं लागत होती, भाडं द्यावं लागत होतं. आम्ही खडकापाटा नेवासा तालुका वाहतूक खर्च धरून आणि घोडेगावला वर्षभरात चक्रा धरून आमचं जवळजवळ 40 ते 45 हजार रुपये खर्च येत होता वाहतुकीचा आणि गोण्या वगैरे सगळं धरून. तो खर्च आमचा आता 50% वर येईल. हो. एसनाना मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.